हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग. लास्ट लेक्चरला आपण बिझनेस प्रोसेस इंजिनिअरिंग पाहिली होती, बीपी. आता आपण बनवू बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग. बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग म्हणजे काय, काय म्हटलंय ते पाहूया आधी. ऍट प्रेझेंट लॉट्स ऑफ प्रोडक्ट्स एंटर द मार्केट अँड लिव्ह द मार्केट. द बेस्ट प्रोडक्ट सर्व्हाइव्ह अँड रिमेन इन द मार्केट. त्यांनी काय म्हटलंय की मार्केटमध्ये आजच्या म्हणजे घडीला मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट येतात, खूप सारे प्रोजेक्ट मार्केटमध्ये एंटर करतात, प्रोडक्ट मार्केटमध्ये एंटर करतात. बट टिकतं कोण? जो बेस्ट प्रोडक्ट आहे तोच टिकतो, बाकीच्यांना बंद करावे लागतात. हा, मग काय होतं, दिस हॅज गिव्हन राईज टू प्रोडक्टिव्हिटी, कॉस्ट अँड क्वालिटी. आणि मग जर तुम्हाला प्रोडक्टची क्वालिटी वाढवायची किंवा जर मार्केटमध्ये टिकून राहायचंय, चांगलं बनवून राहायचंय, तर तुम्हाला प्रोडक्टिव्हिटीवरची कॉस्ट वाढवावी लागेल. म्हणजे प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणारी कॉस्ट वाढवावी लागेल. आणि काय काय दुसरी गोष्ट काय करावी लागेल, अँड क्वालिटी. आणि तुम्हाला क्वालिटी सुद्धा वाढवावी लागेल तुमच्या प्रोडक्टची, तर ते प्रोडक्ट मार्केटमध्ये टिकून राहील. सो काय, बीपीआर हॅज इमर्ज ॲज अ व्हेरी पॉवरफुल टूल टू ओव्हरकम द हार्डलेस इन दिस केस. इट फोकस ऑन rethinking and redesigning of the method of work. It is reorienting the business process from customer point of view. It is not a technique which boosts the quality of product and morale of employees. It is technique to redesign the existing business process to improve performance. It is identified as the critical analysis and radical redesign of existing business process to achieve improvement in performance measures. It is a continuous process of rethinking, reassessment, redesign, evaluation of each element of business process, and consequent improvement in structural and workplace. It lays more emphasis on management system, social system and behavioral system. ओके, आता याच्यामध्ये काय म्हटलंय बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग मध्ये, की जो मार्केटमध्ये नवीन एखादा प्रोडक्टचा मार्केटमध्ये आला, किंवा असे बरेचसे प्रोडक्ट मार्केटमध्ये डेलीला येत असतात, पण त्याच्यात मार्केटमध्ये टिकतो तोच की जो चांगला परफॉर्मन्स देतो. मग चांगला परफॉर्मन्स जर एखाद्या प्रोडक्टला द्यायचा आहे, तर त्या प्रोडक्टला काय करणं गरजेचं आहे, तर प्रोडक्टिव्हिटीवरची कॉस्ट वाढवणं गरजेचं आहे त्या प्रोडक्टच्या, किंवा त्या प्रोडक्टची क्वालिटी वाढवणं गरजेचं आहे, तर तो प्रोडक्ट चांगला बनवून मार्केटमध्ये टिकून राहतो. आता जर प्रोडक्टला चांगला बनवून जर टिकून ठेवायचा आहे, तर प्रोडक्टकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो कोणासारखा ठेवायला लागेल, तर ॲज अ कस्टमर ठेवावा लागेल, की मी जर कस्टमर आहे, तर मला कोणत्या पद्धतीचा प्रोडक्ट अपेक्षित आहे, हे मला पाहणं गरजेचं आहे. ओके, मग त्या पद्धतीने मी काय करत राहणार, की त्या प्रोडक्टचा विचार करणार. मग जर ॲज अ कस्टमर मी एखाद्या प्रोडक्टमध्ये बघतोय, तर इथे काय होतं, की रिइंजिनिअरिंग म्हणजे काय, तर नवीन प्रोडक्ट डिझाइन करणं नव्हे, की इट इज अ टेक्निक टू रिडिझाइन, किंवा नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणं किंवा क्वालिटी मार्केटमध्ये नवीन आणणं हे नव्हे, तर रिइंजिनिअरिंग म्हणजे जी आहे जी क्वालिटी तिला रिडिझाइन करणं, आणि तिला अशा पद्धतीने परफॉर्म करणं ज्या पद्धतीने कस्टमरला गरज आहे किंवा कस्टमरला हवी आहे. सो आता यांना म्हटलंय मॅनेजमेंट सिस्टम, सोशल सिस्टम, बिहेवियरल सिस्टम. बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग जे आहे, ती कशा पद्धतीने हँडल होते. आता यांनी म्हटलं मॅनेजमेंट सिस्टम. मॅनेजमेंट सिस्टमला बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग मध्ये मॅनेजमेंट सिस्टमला काय करणं गरजेचं आहे, तर त्यांना पॉलिसीज ठरवणं गरजेचं आहे, त्यांना लिडरशिप करणं गरजेचं आहे, त्यांना प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे, त्यांना मिशन डिफाईन करणं गरजेचं आहे, आणि त्यांचं व्हिजन सिस्टम कसं असणार ते डिफाईन करणं गरजेचं आहे. सोशल सिस्टम मध्ये काय येईल, तर कल्चरल स्ट्रक्चर, टीम व्हॅल्यू अँड ट्रेंडिंग रिवॉर्ड्स. सो क्वालिटीसाठी त्याचं कल्चर, प्रोडक्टचा स्ट्रक्चर कसं असणार आहे, टीमची व्हॅल्यूज काय आहे, आणि ट्रेडिंग रिवॉर्ड्स त्याचे कसे असणार आहे हे ठरवणं गरजेचं आहे. आणि बिहेवियरल सिस्टम म्हणजे हॅबिट्स, की त्यांच्या कशा पाहिजेत, हॅबिट चांगले, ॲटिट्यूड असला पाहिजे, क्रिएटिव्हिटी, परसेप्शन, बिहेवियर अँड इथिक्स त्यांना फॉलो करणं गरजेचं आहे. आणि टेक्निकल सिस्टम मध्ये काय म्हटलंय, वर्क प्लेस अँड प्रोसिजर, टूल्स अँड टेक्निक्स, वर्क प्रोसेस, जॉब डिस्क्रिप्शन, वर्कफोर्स, डिसिजन मेकिंग प्रोसेस, हे सगळं तुमचं बिझनेस टेक्निकल सिस्टम मध्ये येतं. देन मेथड ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ बीपीआर. सो बीपीआर इम्प्लिमेंट करताना या सगळ्या मेथड पाहणं गरजेचं आहे. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ बीपीआर, बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, टू हॅव सिम्प्लिफिकेशन इन प्रोसेस, की जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन आणणं हा एक त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर टू रिड्यूस कॉस्ट, कॉस्ट रिड्यूस म्हणजे जी
रिइंजिनिअरिंग वरती होणारी जी कॉस्ट आहे ती रिड्यूस करणं हा एक त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. इम्प्रूव्ह क्वालिटी, त्याच्यानंतर म्हटल्याप्रमाणे जर मार्केटमध्ये टिकून राहायचं तर क्वालिटी इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे आणि हा बीपीआरचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. देन इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि त्याच्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सो कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन जे आहे ते वाढवणं गरजेचं आहे. आता टोटल क्वालिटी मॅनेजमेंट ह्याला टीक्यू म्हणतात. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे काय? इट इज द अनएल्डिंग अँड कंटिन्युअस एफर्ट्स बाय एव्हरीवन इन द फर्म टू अंडरस्टँड. ह्याच्यात काय म्हटलंय? कंटिन्युअस एफर्ट्स बाय एव्हरीवन इन द फर्म. फर्म मधल्या प्रत्येकाचं कंटिन्यू एफर्ट्स पाहिजेत. कशासाठी? टू अंडरस्टँड, मीट अँड एक्सीड द एक्स्पेक्टेशन ऑफ कस्टमर्स. सो कस्टमर्सला समजून घेणं, कस्टमर्सला मीट द कस्टमर्सला भेटणं आणि एक्सीड द एक्सेप्टेशन ऑफ कस्टमर्स आणि कस्टमरचे जे एक्सेप्टेशन्स आहेत त्या फुलफिल करणं. इट इज अ फिलॉसॉफी ऑफ मॅनेजमेंट. ही मॅनेजमेंटची फिलॉसॉफी आहे. इट इज टू क्रिएट क्वालिटी अवेअरनेस अमॉंग ऑल द एम्प्लॉईज ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि ह्याच्याने काय होतं, तर एम्प्लॉईज जे आहेत कंपनीमधले त्यांच्यामध्ये क्वालिटी अवेअरनेस क्रिएट केलं जातं किंवा करणं गरजेचं आहे इन द ऑर्गनायझेशन. त्यावेळेस एम्प्लॉईजला कळेल की आपण जर क्वालिटी दिली नाही तर कस्टमर आपला सॅटिस्फाय होणार नाहीये, कस्टमरच्या गरजा पूर्ण होणार नाहीयेत आणि आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये चालणार नाहीये. सो त्या पद्धतीने तुम्हाला आधी काय करावं लागेल, तुमच्या एम्प्लॉईजला तुमच्या क्वालिटी विषयी अवेअर करायला पाहिजे. जर एम्प्लॉई अवेअर असेल, एम्प्लॉईला माहिती आहे की मला एक्झॅक्ट मार्केटमध्ये काय द्यायचंय, त्याच वेळेस तो त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करेल. देन आता त्यांनी इम्प्लिमेंटेशन कसं केलं जातं? सो इयर वाईज दिलेलं आहे. इयर 1 पहिल्या वर्षाला काय केलं पाहिजे? तर प्रिपरेशन अँड प्लॅनिंग. पहिल्या वर्षाला फक्त प्रिपरेशन अँड प्लॅनिंग केलं पाहिजे. तर प्रिपरेशन अँड प्लॅनिंग मध्ये फर्स्ट वन दिले, क्रिएट क्वालिटी काउन्सिल अँड स्टाफ. काय म्हटलंय? क्रिएट क्वालिटी काउन्सिल अँड स्टाफ. पहिलं म्हणजे क्वालिटी काउन्सिल क्रिएट केलं पाहिजे. द क्वालिटी काउन्सिल इज एक्झिक्युटिव्ह लेवल. इट इन्क्लूड्स टॉप मॅनेजमेंट टीम विथ द सीईओ chairing the council. The job is to develop quality mission and vision statement, company-wide goals and long-term strategy. क्वालिटी काउन्सिल म्हणजे काय? तर क्वालिटी काउन्सिल मध्ये येतो कोण? टॉप मॅनेजमेंट टीम विथ द सीईओ चेअरिंग द काउन्सिल. म्हणजे त्या काउन्सिल मध्ये टॉप मॅनेजमेंट टीम येते, प्लस त्याच्यासोबत कोण येतं? सीईओ येतो, जो की ते मेन म्हणजे थोडक्यात त्या काउन्सिलचा चेअरमन म्हणून काम करणार आहे. द जॉब इज टू डेव्हलप क्वालिटी. त्यांचा जॉब काय असणार आहे? तर क्वालिटी डेव्हलप करण्याचे मिशन ठरवणे आणि विजन स्टेटमेंट बनवणं. त्यानंतर कंपनी वाईड गोल्स अँड लॉंग टर्म स्ट्रॅटेजी. कंपनीचे गोल्स आणि लॉंग टर्म स्ट्रॅटेजी डिसाईड करण्याचं काम कोणाचं आहे? ह्या टॉप टीम आणि सीईओचं. देन सेकंड वन काय म्हटलंय? कंडक्ट एक्झिक्युटिव्ह क्वालिटी ट्रेनिंग प्रोग्राम. सो एक्झिक्युटिव्ह क्वालिटी ट्रेनिंग प्रोग्राम काय करावं लागणार आहे? कंडक्ट करायला लागणार आहे. म्हणजेच काय? द प्रायमरी फंक्शन ऑफ द प्रोग्राम इज टू राईज सिनियर मॅनेजमेंट अवेअरनेस ऑफ द नीड फॉर सिस्टमॅटिक फोकस ऑन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, क्रिएट कॉमन नॉलेज बेस ऑन टोटल क्वालिटी अँड एस्टॅब्लिश गोल्स. प्रायमरी फंक्शन ऑफ द प्रोग्राम इज टू राईज सिनियर मॅनेजमेंट अवेअरनेस. सगळ्यात पहिलं काय म्हटलं की पहिली फंक्शन्स काय असेल प्रोग्रामचा या टीक्यूएमचा? तर सिनियर मॅनेजमेंट मध्ये काय करणार? अवेअरनेस तयार करणार आहेत क्वालिटी विषयी. राईज सिनियर मॅनेजमेंट अवेअरनेस ऑफ द नीड फॉर सिस्टमॅटिक फोकस ऑन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. सो क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी जी काय आहे सिनियर मॅनेजमेंट मध्ये अवेअरनेस क्रिएट करणं. देन क्रिएट कॉमन नॉलेज बेस ऑन टोटल क्वालिटी अँड एस्टॅब्लिश गोल्स. आणि त्या संदर्भात क्वालिटी संदर्भात किंवा गोल्स संदर्भात क्लिअर नॉलेज जे आहे ते या सिनियर मॅनेजमेंट मध्ये क्रिएट केलं पाहिजे. देन कंडक्ट क्वालिटी ऑडिट. त्याच्यानंतर थर्ड वन काय म्हटलंय? क्वालिटी ऑडिट कंडक्ट केलं पाहिजे. इट ऍक्सेस द फर्म क्वालिटी प्रॅक्टिसेस अँड अनालायसेस द क्वालिटी परफॉर्मन्स ऑफ द बेस्ट प्रॅक्टिसेस. इट आयडेंटिफाईज कंपनी स्ट्रेंथ अँड विकनेसेस अँड डेव्हलप लॉंग टर्म क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्लॅन. सो याच्यामध्ये थोडक्यात काय की क्वालिटी ऑडिट म्हणजे काय? तर सुपरविजन केलं पाहिजे. मग त्याच्यातून काय लक्षात येईल की कुठे बेस्ट प्रॅक्टिसची गरज आहे, की कुठे चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रोडक्टची क्वालिटी मिळेल किंवा कुठे कंपनीचे विकनेसेस आहेत आणि कोणत्या कंपनीचे स्ट्रेंथ्स आहेत. सो त्यानुसार क्वालिटी इम्प्रुव्हमेंट तुम्हाला करता येते किंवा त्यानुसार डेव्हलपमेंट करता येईल. देन प्रिपेअर गॅप अनालिसिस. इट इज अ benchmarking approach. It determines the gap between the best class and the firm current practices.
इट आयडेंटिफाईज द टार्गेट एरियाज फॉर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट. प्रिपेअर गॅप अनालिसिस हे काय करतं, तर गॅप अनालिसिस काय करतं, की आत्ता कंपनीचं एक्झॅक्ट प्रोजेक्ट वर्क कसं चालू आहे, प्रोडक्ट वर्क, आणि एक्झॅक्ट आपल्याला बेस्ट क्वालिटी जर द्यायची झाली किंवा बेस्ट प्रोडक्ट जर द्यायचं झालं, तर त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे. सो करंट जे वर्क चालू आहे त्याच्यात प्लस बेस्ट क्वालिटी द्यायची म्हटली तर काय करावं लागणार, ह्याच्यामध्ये गॅप काय आहे, त्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट कंपनीमध्ये करून आपण बेस्ट प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देन डेव्हलप स्ट्रॅटेजी ऑन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. काय म्हटले, क्वालिटी इम्प्रूव्हमेंटली द गॅप अनालिसिस फॅसिलिटेट द डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रॅटेजिक प्लॅन्स फॉर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. गॅपमध्ये काय कळतं, की तुम्ही कोणत्या लेव्हलला आहात आणि तुम्हाला कोणत्या लेव्हलपर्यंत जायचंय. मग त्यानुसार डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी ऑफ क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मध्ये काय केलं जातं, त्या पद्धतीने मग स्ट्रॅटेजी बनवली जाते, की आपल्याला ज्या लेव्हलला जायचंय त्या लेव्हलला जाण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे, स्ट्रॅटेजी प्लॅन्स, की जेणे करून आपलं क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होऊ शकेल. देन येतं इयर 2. सेकंड इयरला काय करायचंय, ट्रेनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. Conduct employee communication and training programs. It serves as a communication tools to convey commitment to total quality, provide necessary skill to achieve total quality. सो हे तुम्हाला तुमच्या एम्प्लॉई जवळ कम्युनिकेट करणं गरजेचं आहे, की आपल्याला कस्टमर्सला किंवा आपल्याला प्रॉडक्टमध्ये आपल्या अ, चांगल्यात चांगली क्वालिटी द्यायची आहे. प्लस ती देण्यासाठी काय-काय करावं लागेल, याची प्रॉपर ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करणं गरजेचं आहे. Then establish quality teams. It is group of employees who are quality conscious. The team implementation and monitors the quality programs. The main job is to involve ऑल द एम्प्लॉईज इन क्वालिटी प्रोग्राम. काय म्हणते, एस्टॅब्लिश क्वालिटी टीम्स. सो ह्याच्यासाठी म्हणजे तुम्ही जर एखादा प्रोग्राम करणार आहात, तर तुम्हाला क्वालिटी इम्प्रूव्ह करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर क्वालिटी टीम बनवावी लागेल, की जी लोक त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स आहेत किंवा ज्या लोकांना त्याच्यातला एक्सपिरियन्स चांगला आहे, की जी लोक चांगल्या पद्धतीने काम करतात, अशा एम्प्लॉईजला मिळून तुम्हाला एक टीम बनवावी लागेल आणि त्या टीम कडून तुम्हाला ती क्वालिटी इम्प्रूव्ह करून घ्यावी लागेल. देन create a measurement system and set goals. A good measurement system enables all the employees to know all times the progress being made towards quality. So प्रॉपर मेजरमेंट तुम्हाला कळाली पाहिजे. रॉ मटेरियल मध्ये कशा पद्धतीने मेजर घ्यायचं आहे किंवा किती वेळासाठी मशिनरी यूज करायची. सो फर्स्ट वन मेजरमेंट सिस्टम जी आहे ती तयार करा आणि त्या पद्धतीने मग तुमचे सेट गोल करा. किंवा सपोज एक दिवसाला किती प्रोडक्ट बनवता येईल, जर क्वालिटी प्रोडक्ट बनवायचं झालं तर, किंवा 2 दिवसाला. मग त्यानुसार तुम्हाला मेजरमेंट सिस्टम तयार करायला लागेल. मेजरमेंट सिस्टम तयार झाल्यावरती मग तुमचे गोल्स डिसाईड होतील. देन इयर 3. थर्ड इयरला काय म्हटलंय, असेसमेंट, रिव्ह्यू अँड रिवाइज. काय करायचंय, असेसमेंट, रिव्ह्यू अँड रिवाइज. रिवाइज कॉम्पेन्सेशन. Rewards and recognitions are the best tools of emphasize total quality. It would be powerful stimulus to promote TQM. काय म्हटलं यांनी, रिवाइज कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशन म्हणजे जे काही आधी तुमचा सपोज लॉस झाला असेल, की कंपनीने काय केलंय, की कंपनीने जसं म्हटलं की चांगली क्वालिटी दिली नाहीये किंवा प्रोडक्टिव्हिटीमध्ये कुठेतरी कमी असल्यामुळे क्वालिटी चांगली गेली नाही, मार्केटमध्ये तुम्हाला टिकता आलं नाही. आता तुम्ही रिवाइज करताय, रिइंजिनियर करताय. मी काय म्हटलं, आपलं रिइंजिनियर करताय. त्यावेळेस तुम्हाला काय करा, की हा जो झालेला बॅकलॉग आहे, हा जो झालेला तुमचा कॉम्पेन्सेशन जे होतं, तुमचं झालेला जो तुमचा लॉस होता, तो तुम्हाला भरून काढायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची ट्रिक काय म्हटलंय, रिवॉर्ड्स अँड रिकॉग्निशन्स आर द बेस्ट टूल्स. म्हणजे तुमच्या कंपनीमधल्या जे काही एम्प्लॉईज आहेत किंवा जे काही डिपार्टमेंट आहेत, यांना रिवॉर्ड्स द्या क्वालिटी संदर्भात. तर अशा याने काय होईल, की त्यांच्यामध्ये मोटिवेशन तयार होईल आणि ते जास्तीत जास्त क्वालिटी किंवा जास्तीत जास्त चांगला प्रोडक्ट बनवण्यासाठी प्रयत्न करतील. देन लॉन्च एक्सटर्नल इनिशिएटिव्ह विथ सप्लायर्स. लॉन्च एक्सटर्नल इनिशिएटिव्ह विथ सप्लायर सोबत जे बाहेरचे तुमचे रिलेशन्स आहेत किंवा बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला काय कराव्या लागतील, इम्प्रूव्ह कराव्या लागतील. म्हणजेच काय, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इन्क्लूड सिलेक्शन ऑफ द सप्लायर. त्याच्यात सप्लायर सिलेक्शन इन्क्लूड केलंय. द प्रॅक्टिसेस इन्क्लूड, त्याच्यामध्ये मग काय काय इन्क्लूड केलेलं आहे, रिड्यूस द सप्लायर बेस. सप्लायर बेस रिड्यूस करा. म्हणजे 10 जणांकडून प्रोडक्ट घेऊ नका तुम्ही. जर तुम्हाला रॉ मटेरियल घ्यायचं आहे किंवा मटेरियल घ्यायचं तर 10 जणांकडून घेऊ नका, 5च जणांकडून घ्या. सेकंड बघा,
सिलेक्शन ऑफ डेडिकेटेड सप्लायर्स. पण ते 5 जण कसे पाहिजेत? डेडिकेटेड सप्लायर्स पाहिजेत. 10 सगळ्यांकडून म्हणजे मोठा तुम्ही सप्लायर्स रिड्यूस करा. जास्त सप्लायर्स नको. सप्लायर्स हे 5च हवेत. मोजकेच सप्लायर्स घ्या. पण ते डेडिकेटेड सप्लायर्स पाहिजेत. देन काय म्हटलंय? फॉर्मिंग लाँग टर्म रिलेशनशिप विथ सप्लायर्स. प्लस त्या सप्लायर सोबत तुम्ही लाँग टर्म रिलेशनशिप टिकवून ठेवा. काय म्हटलंय? त्या सप्लायर सोबत लाँग टर्म रिलेशनशिप ठेवा. त्याने काय होणार आहे? इन्शुरिंग कन्सिस्टंट डिलिव्हरी. ते तुम्हाला काय होणार आहे, की तुमची जी कन्सिस्टंट डिलिव्हरी तुमची चालू राहील. जर तुम्ही मोजकेच सप्लायर्स ठेवले आणि त्यांच्याशीच रिलेशन मेंटेन ठेवलं तर. देन रिव्ह्यू अँड रिवाइज. रिव्ह्यू अँड रिवाइज. ऑल द एम्प्लॉईज टू रिव्ह्यू अँड रिवाइज पिरियॉडिकली. आता हे जे एम्प्लॉईज आहेत त्यांचा रिव्ह्यू घ्या किंवा त्यांना पिरियॉडिकली रिवाइज करा द क्वालिटी इम्प्रुव्हमेंट एफर्ट्स बद्दल. देर इज नो फिनिश लाईन इन क्वालिटी इम्प्रुव्हमेंट. क्वालिटी इम्प्रुव्हमेंट मध्ये कोणतीही फिनिश लाईन नसते. आता क्वालिटी इम्प्रुव्हमेंट कशा पद्धतीने काम करते बघा. क्वालिटी इम्प्रुव्हमेंट मध्ये काय होतं? लोअर रिटर्न रेट. म्हणजे काय? तर तुमचा लोअर रिटर्न रेट मध्ये काय? लोअर वॉरंटी अँड सर्व्हिस कॉस्ट. सो जे काही प्रोडक्ट म्हणजे जर तुम्ही चांगली क्वालिटी दिली तर तुमच्याकडे काय होणार आहे? वॉरंटी मधले प्रोडक्ट किंवा सर्व्हिस रिपेअर मधले जे प्रोडक्ट असतील ते कमी येते आणि ते कमी आले तर काय होणार? ते वॉरंटीवरची किंवा सर्व्हिसवरची जी कॉस्ट आहे ती लो होणार, रिड्यूस होणार. देन काय म्हटलंय? लोअर इन्व्हेंटरीज. लोअर इन्व्हेंटरीमध्ये काय? हायर टर्नओव्हर. जर तुम्ही इन्व्हेंटरीवरती होणारा खर्च जर कमी केलात तर त्याने काय होणार आहे? तुमच्या टर्नओव्हरमध्ये वाढ होणार आहे. आणि नंतर काय म्हटलंय? लोअर मॅन्युफॅक्चरिंग रेट. सो मॅन्युफॅक्चरिंग एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी अवांतर खर्च कमी करून कमीत कमी खर्चामध्ये मॅन्युफॅक्चर कसं करता येईल त्याच्यावरती भर दिली पाहिजे. देन इम्प्रूव्ह क्वालिटी. इम्प्रूव्ह क्वालिटीमध्ये काय म्हटलंय? हायर रिसिव्ड व्हॅल्यूज. हायर रिसिव्ड व्हॅल्यूज म्हणजे काय? तर त्या तुमच्या प्रोडक्टला चांगली प्राइस मिळाली पाहिजे. हायर प्राइसेस आणि इन्क्रीज रिव्हेन्यू आणि त्याच्यामुळे काय होतं? तुमचं रिव्हेन्यू वाढलं पाहिजे. देन त्याच्यामुळे अजून काय म्हटलं? हायर रिसिव्ड व्हॅल्यूज बद्दल काय म्हटलं? हायर मार्केट शेअर. जर तुमच्या आणि त्याच्यामध्ये तुमचे मार्केट शेअर सुद्धा वाढले पाहिजे. जर तुमच्या प्रोडक्टचं नाव मार्केटमध्ये चांगलं झालं तर तुमचे ऑब्व्हियसली तुमचे शेअर्स चांगले होणार आहेत, वाढणार आहेत. देन म्हटलंय मोर सॅटिस्फाईड कस्टमर्स. जर कस्टमर मोर सॅटिस्फाय झाला तर त्याच्याने सुद्धा काय होणार आहे? हायर मार्केट. म्हणजे काय होणार? तुमचं मार्केटमध्ये एक गुडविल बनवलंय. मार्केटमध्ये गुडविल बनलं तर तुमचे मार्केट शेअर वाढणार आहेत. देन म्हटलंय फास्टर थ्रू आउटपुट टाइम. जर तुमच्या सगळ्या प्रोसेस जी आहे ती जर वेळेत झाली किंवा फास्ट झाली तर त्याच्याने काय होणार आहे? फास्टर डिलिव्हरी फास्टर होईल. डिलिव्हरी जर फास्ट झाली तर त्याने पुन्हा काय म्हटलं इकडे बघा? मोर सॅटिस्फाईड कस्टमर सॅटिस्फाईड आणि कस्टमर सॅटिस्फाईड झाला तर पुन्हा तुमचे मार्केट शेअर वाढतील. आणि ह्या सगळ्यातून आउटपुट काय निघणार आहे? तर हायर प्रॉफिट अँड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सो तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट किंवा जास्त रिटर्न मिळण्याचे चान्सेस आहेत. ओके. सो इम्प्रूव्ह क्वालिटीचा फायनल आउटपुट काय असणार आहे? हायर प्रॉफिट अँड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. देन काय म्हटलंय? नाऊ डेज क्वालिटी इज पर्स्युड इन टर्म्स ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. क्वालिटी कशावरती डिपेंड असते? तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन वरती. क्वालिटी इज सिग्निफिकन्स फॉर अदर रिझन्स ऑल्सो. PIMS असोसिएट. आता हे PIMS असोसिएट आहे त्यांनी काय म्हटलं बघा? एक्झामाइन मोर दॅन 1200 कंपनीज टू डिटरमाइन द इम्पॅक्ट ऑफ प्रोडक्ट क्वालिटी ऑन कॉर्पोरेट परफॉर्मन्स अँड फाउंड दॅट. त्यांनी 1200 कंपनीचा काय केला? की सर्व्हे केला. त्याच्यातून त्यांना काय कळालं? की इम्पॅक्ट ऑफ प्रोडक्ट क्वालिटी ऑन कॉर्पोरेट परफॉर्मन्स. सो प्रोडक्ट क्वालिटीचा कॉर्पोरेट परफॉर्मन्स वरती काय इम्पॅक्ट होतो तो त्यांनी फाइंड आउट केला. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय? प्रोडक्ट क्वालिटी अँड प्रॉफिटेबिलिटी आर क्लोजली रिलेटेड. सो प्रोडक्ट क्वालिटी आणि प्रॉफिटेबिलिटी. जर क्वालिटी चांगलं असेल तर तुमचं प्रॉफिट चांगलं येणार आहे. हे त्यांनी क्लोजली रिलेटेड आहेत असं त्यांनी मेन्शन केलंय. देन काय त्यांनी फाइंड आउट केलंय? बिझनेस ऑर्गनायझेशन दॅट ऑफर प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आर मोर लाईकली टू हॅव लार्ज मार्केट शेअर्स. जी कंपनी चांगले क्वालिटी प्रोडक्ट्स देते किंवा सर्व्हिसेस देते त्याला काय होतं? त्याचे जे शेअर्स आहेत त्याला जास्त मार्केट व्हॅल्यू मिळते. देन क्वालिटी रिलेट्स पॉझिटिव्हली टू अ हायर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. क्वालिटी रिलेट्स पॉझिटिव्हली. जर तुम्ही क्वालिटी दिली तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो? तर तुम्हाला हायर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतात. असं ह्या 3 गोष्टी त्यांनी फाइंड आउट केल्या. ओके. देन आता येतं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. द
द डायग्राम शोज द कॅरेक्टरिस्टिक्स. हे ज्या डायग्राम मध्ये दिलेले आहे त्या टोटल क्वालिटी मॅनेजमेंटच्या कॅरेक्टर्स आहेत. देन फोकस ऑन कस्टमर्स. इट बिगिन्स द आयडेंटिफिकेशन ऑफ कस्टमर्स नीड्स, रिक्वायरमेंट, एक्सपेक्टेशन, everyone in the process in a customer, the specification are laid down. सो फोकस सगळ्यात म्हटलं, मग मी काय म्हटलं, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे काय, किंवा काय म्हटलं आपण, बेसिक काय म्हटलं होतं, बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये थोडक्यात काय की तुमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये टिकून राहणं. मार्केटमध्ये प्रोडक्ट कधी टिकून राहील, ज्या वेळेला कस्टमर सॅटिस्फाय असेल. सो त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये काय, तर फोकस ऑन कस्टमर, कस्टमरवरती फोकस करणं. नेक्स्ट, स्ट्राइव्ह द कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. द कोका कोला कंपनी बिलीव्स दॅट क्वालिटी इज नॉट अ डेस्टिनेशन. कोका कोला कंपनी काय म्हणते, तर क्वालिटी हे डेस्टिनेशन नाही, इट इज अ वे ऑफ लाईफ. तो एक जगण्याचा मार्ग आहे. जर तुम्हाला कंपनी मार्केटमध्ये टिकून ठेवायचं आहे, ते क्वालिटी म्हणजे तुमचं डेस्टिनेशन नव्हे, पण तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत जाऊपर्यंत जर तुम्हाला कंपनी टिकून ठेवायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला क्वालिटी गरजेची आहे. द कंपनी स्टेट, वी नो वी विल नेव्हर अराईव्ह, देर इज नो फिनिश विदाउट कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. वी नो वी विल नेव्हर अराईव्ह म्हणजे आपण पोचू शकत नाही कधी. देर इज नो फिनिश, की कोणतंही एंड नाहीये जोपर्यंत तुम्ही कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट देत नाहीये. क्वालिटी इम्प्रुव्हमेंट, क्वालिटी डिसेपियर्स, किंवा क्वालिटी देत नाहीये तोपर्यंत कोणताही तुमच्या ह्याला फिनिश नाहीये. कंटिन्युअस क्वालिटी इम्प्रुव्हमेंट अँड कॉस्ट रिडक्शन आर नेसेसरी टू रिमेन कॉम्पिटिटिव्ह इन टुडेज ग्लोबल मार्केट. जर आजच्या ग्लोबल मार्केटमध्ये टिकून राहायचं आहे, तर कंटिन्युअस क्वालिटी इम्प्रुव्हमेंट आणि कॉस्ट रिडक्शन या दोन गोष्टी काय आहेत, तर नेसेसरी आहेत असं म्हटलेलं आहे कोका कोला कंपनी. देन आता काय, सपोर्ट अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ टॉप मॅनेजमेंट. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये काय येतं, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लागते टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये, ती म्हणजे सपोर्ट अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ टॉप मॅनेजमेंट. टॉप मॅनेजमेंटचा सपोर्ट आणि टॉप मॅनेजमेंटची इन्व्हॉल्वमेंट. ते सेकंड गोष्ट काय लागते, क्लिअर अँड मेजरेबल ऑब्जेक्टिव्ह. तुमचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते क्लिअर असावेत आणि ते तुमच्या शेड्यूल मध्ये बसणारे असावेत. देन टाइमली रिकग्निशन, त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक टाइम तुमचा जो आहे तो ठरलेला असावा. देन कंटिन्युअस ट्रेनिंग, आणि तुमच्या त्याच्यासाठी लागणारी जी ट्रेनिंग आहे कंटिन्युअसली असली पाहिजे. आता टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी दिलेले आहेत. कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट, फोकस ऑन कस्टमर्स, इन्व्हॉल्विंग ऑल एम्प्लॉईज. इथं की तुमची एम्प्लॉई हे जे आहे इम्प्रुव्हमेंट जे आहे ती कशी पाहिजे, तर कंटिन्युअस पाहिजे. देन सेकंड, फोकस ऑन कस्टमर्स. कस्टमर्स वरती फोकस हा तुमचा खूप महत्वाचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तिसरं आहे इन्व्हॉल्विंग ऑल एम्प्लॉईज. सगळ्या एम्प्लॉईजला त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेणं, हा एक त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन एक्सपेक्टेशन अँड रिक्वायरमेंट ऑफ द एक्सटर्नल कस्टमर्स. सो कस्टमर्सच्या ज्या काही एक्सपेक्टेशन्स आहेत आणि रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल करणं. देन स्पेसिफिकेशन फॉर इंटरनल सप्लायर्स कस्टमर्स. सो जे कोणी कस्टमर्स आहेत किंवा सप्लायर्स आहेत त्यांच्याच विषयी स्पेसिफिकेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळतं, एक त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि स्पेसिफिकेशन फॉर एक्सटर्नल सप्लायर्स, आणि जे कोणी एक्सटर्नल सप्लायर्स आहेत त्यांचे स्पेसिफिकेशन तुम्हाला टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये मिळतात. त्याच्यामुळे हे जे आहेत कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट, focusing on customers, involving all employees, then expectations and recruitment of external customers, specification for internal suppliers customers and specification for external suppliers. हे काय आहेत, तर तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. कसले, सॉरी ऑब्जेक्टिव्ह बोलतो, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तुमचे टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचे. देन फुल इन्व्हॉल्वमेंट ऑफ एम्प्लॉईज. काय म्हटलंय, top management must encourage everyone to actively participate in the process of quality improvement. Employee improvement can include information sharing, dialogue, or group problem solving. The most effective approach to employee involvement is quality circle. काय म्हटलं, टॉप मॅनेजमेंट मस्ट इनकरेज एव्हरीवन. टॉप मॅनेजमेंटला काय करायचंय, तर प्रत्येकाला इनकरेज करायला, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ क्वालिटी इम्प्रुव्हमेंट. क्वालिटी इम्प्रुव्हमेंट मध्ये जेवढे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात त्या सगळ्यांना, प्रत्येकाला काय करायचं, टॉप मॅनेजमेंटला इनकरेज करायचं आहे. एम्प्लॉई इम्प्रुव्हमेंट कॅन इन्क्लूड इन्फॉर्मेशन शेअरिंग, डायलॉग और ग्रुप प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. मग त्याच्यामध्ये काय येतं एम्प्लॉई इम्प्रुव्हमेंट मध्ये, तर कॅन इन्क्लूड इन्फॉर्मेशन शेअरिंग. सो त्यांच्याशी सगळी माहिती शेअर करा, और ग्रुप प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, किंवा त्यांचे जे ग्रुप प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करणं,
हे कशात येतं? एम्प्लॉई इम्प्रुव्हमेंट मध्ये. तर मोस्ट इफेक्टिव्हली अप्रोच टू एम्प्लॉई इन्व्हॉल्वमेंट इन क्वालिटी सर्कल्स. कारण क्वालिटी सर्कल मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं काय? तर मोस्ट इफेक्टिव्ह अप्रोच काय? एम्प्लॉईज इन्व्हॉल्वमेंट. एम्प्लॉईची इन्व्हॉल्वमेंट. ते सेकंड म्हटलेलं आहे ऍक्टिव्ह सपोर्ट ऑफ टॉप मॅनेजमेंट. Management personnel from CEO to divisional manager must participate actively in quality improvement. They should demonstrate their dedicating to total quality to employees at every level. काय म्हटलं? मॅनेजमेंट पर्सन्स फ्रॉम सीईओ टू इंडिव्हिज्युअल मॅनेजर्स. आता सीईओ पासून इंडिव्हिज्युअल मॅनेजर्स पर्यंत सगळ्यांना टोटल क्वालिटी इम्प्रुव्हमेंट मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट राहणं खूप गरजेचं आहे. दे शुड डेमॉन्स्ट्रेट देअर डेडिकेशन्स. त्यांना त्यांचे डेडिकेशन द्यायचे टू टोटल क्वालिटी टू एम्प्लॉईज. त्यांना टोटल क्वालिटीवरती तसंच त्यांच्या एम्प्लॉईज वरती त्यांना काय करायचे? त्यांचे पूर्ण डेडिकेशन द्यायचे आहेत एव्हरी लेवल, प्रत्येक लेवलच्या एम्प्लॉईज पर्यंत. देन अनएम्बिगस अँड मेजरेबल ऑब्जेक्टिव्ह. क्लिअर ऑब्जेक्टिव्ह मेक प्रोग्रेस विजिबल्स. जर तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असेल तर तुमची प्रोग्रेस कशी दिसण्यात येते, की काय चालू आहे, तुम्हाला काय करणं गरजेचं आहे आणि तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेला आहात हे समजतं. हेन्स द मॅनेजमेंट मस्ट सेट अनएम्बिग्युअस अँड मेजरेबल ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यामुळे मॅनेजमेंटला काय आहे गरजेचं? तर त्यांना क्लिअर आणि मेजरेबल, की जे काउंट करू शकतो की कशा पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पर्यंत पोहोचायचं, अशा ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करणं गरजेचं आहे. देन येतं टाइमली रिकॉग्निशन ऑफ क्वालिटी अचीवमेंट. द मॅनेजमेंट मस्ट रिकॉग्नाइज द क्वालिटी अचीवमेंट ऑफ पीपल अँड रिवॉर्ड them accordingly. Timely recognition and quality achievement. So the management must recognize the quality achievements of people and rewards them to accordingly. So जर तुम्हाला एखादा एम्प्लॉई जर वेळेमध्ये काम पूर्ण करून देतोय आणि त्याच पद्धतीची क्वालिटी देतोय, तर त्याला त्या पद्धतीने रिवॉर्ड्स देऊन किंवा त्याला त्या पद्धतीने रिवॉर्ड्स दिले तर तुम्हाला काय होणार? त्याच्यामुळे क्वालिटी अचिव्हमेंट मिळणार आहे. देन कंटिन्युअस कंटिन्यूइंग एज्युकेशन. द रेस टू टोटल क्वालिटी नेव्हर एंडिंग. क्वालिटीची जी रेस आहे ती कधीच संपणार नाहीये. दिवसेंदिवस मार्केटमध्ये नवनवीन क्वालिटीचे प्रोडक्ट तयार होतात. मॅन्डेटरी कंटिन्युइंग एज्युकेशन अँड ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉईज ॲट ऑल द लेवल इज नेसेसरी टू अचीव्ह द चेंज इन कल्चर. सो ज्या पद्धतीने सोसायटीमध्ये चेंजेस होत चाललेत, कल्चरमध्ये चेंजेस होत चाललेत, त्या पद्धतीने क्वालिटी दिवसेंदिवस जास्त इम्प्रूव्ह होत चाललेत. मग दिवसेंदिवस इम्प्रूव्ह होणाऱ्या क्वालिटीच्या एज्युकेशनसाठी किंवा त्याच्या प्रॉपर स्टडीसाठी तुम्हाला काय तुमच्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देणं तेवढंच गरजेचं आहे. डेली ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. देन आता आहे क्लासिफिकेशन ऑफ क्वालिटी कॉस्ट. ते क्वालिटी कॉस्टचे क्लासिफिकेशन दिलेलं आहे ते आपण नंतर पाहूयात. ओके, आता मी थांबवतो.